नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत संत कान्होपात्रा यांच्या जीवनाबद्दल। इतर विठ्ठल भक्त स्त्री संतांहून संत कान्होपात्रा यांचं जीवन पूर्णतः भिन्न होतं। श्यामा नावाच्या अतिशय धनवान रूपसंपन्न गणिकेच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता। ऐशो आरामी आणि सुखोपभोगी वातावरणात त्या वाढल्या होत्या। त्या घरात विठ्ठल भक्तीची परंपरा असणं अगदी शक्य नव्हतं। वेश्या कुळातल्या स्त्रीला गुरु तरी कुठला भेटणार, पण गणिकेच्या रूढ अशा भोगविलासी मार्गाकडे न जाता ती परमार्थ मार्गाकडे वळली आणि उत्कट भक्तीने परमेश्वर स्वरूप पावली। पंढरपूर पासून 7 कोसांवर मंगळवेढे गावात राहणाऱ्या धनाढ्य श्यामा नायकिनीची कान्होपात्रा ही मुलगी। वडील अर्थात कोण ते माहीत नव्हतं, पण श्यामाचा एक असा अंदाज होता की गावचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर हा तिचा पिता असावा। लहानपणीच तिच्या पायामध्ये बांधले गेलेले कोड कौतुकाचे चाळ हे खरं तर कोड कौतुकाचे नव्हते, तर वेश्यावृत्तीला अपरिहार्य असं नृत्य शिकण्यासाठी होते। रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत असं वातावरण अवतीभोवती होतं। आईचा आग्रह देखील तसाच होता, पण भक्तीचा अंकुर तिच्या हृदयामध्ये फुटला होता। विठ्ठल भक्तीपर अभंगरचना करणाऱ्या कान्होपात्रा या इसवी सन 15व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री होत्या। पंढरपूर जवळच्या मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते आणि बिदरच्या बादशहाने मागणी घातली म्हणून संत कान्होपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठलचरणी डोके ठेवून आपला प्राण सोडला। विठ्ठल भक्तीचा लखलखीत आविष्कार घडवणाऱ्या संत कान्होपात्रा यांच्याविषयी खरं तर फार कमी माहिती उपलब्ध आहे। त्यांनी बरीच अभंगरचना केली असावी, पण ते लिहून ठेवणारं कुणी देखील नव्हतं, त्यामुळंच त्यांचं खूप थोडं काव्य उपलब्ध आहे। पण त्यांचं जे भक्ती रसपूर्ण अभंग उपलब्ध आहेत त्यातल्या विठ्ठल भक्तीच्या आविष्काराने आपण अगदीच दिपून जातो आणि त्यावरूनच त्यांचा किती मोठा विठ्ठल भक्तीचा आवाका होता हे आपल्या लक्षात येतं। कान्होपात्रा रूपवती तर होत्याच, तितक्याच त्या बुद्धिमान देखील होत्या। त्या मेनका अप्सरेचा अवतार असल्याचं लोककथांमधून मांडलं गेलंय। गायन आणि नृत्यामध्ये तिने अगदी लहान वयातच प्रावीण्य मिळवलं होतं। हळूहळू तिचं कला नैपुण्य आणि सौंदर्याची कीर्ती ही दूरवर पसरली। तिची आई अत्यंत धनवान गणिका होती। महालासारखा त्यांचा भव्य प्रासाद होता। अनेक दासी तिच्या सेवेला तत्पर होत्या। श्यामाने कान्होपात्रेच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती। कान्होपात्रेने देखील आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा, राजदरबारी रुजू व्हावं असं श्यामाला वाटत होतं, तर कान्होपात्रेला त्याची किळस वाटत होती। मुलीच्या रूपगुणांना योग्य असा पुरुष कान्होपात्रेला मिळावा असं श्यामाला वाटत होतं, पण कान्होपात्रेने आईला स्पष्ट सांगितलं की माझ्यापेक्षा रूपवान पुरुष असेल तरच मी त्याच्याजवळ राहीन किंवा विवाह करेन। ही अट अर्थातच कठीण होती। मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर याची नजर कान्होपात्रेवर पडली। त्याने कान्होपात्रेचं नाचगाणं बघण्याची इच्छा व्यक्त केली। श्यामाने काहीतरी सांगून कान्होपात्रेला कसंबस सदाशिव समोर आणलं। त्याची विषारी नजर तिच्यावर पडली। याच्यासारख्या नीच माणसाच्या इच्छेखातर आपण गायन नृत्य करणार नाही असं तिने त्याच्या तोंडावरच सांगितलं। भडकलेल्या नगराध्यक्षाने सूडसत्र सुरू केलं। ती त्याची मुलगी असल्याचं देखील श्यामानं नगराध्यक्ष सदाशिवला सांगितलं, तरी देखील तो इतका वासनांध झाला होता की हे खोटं असल्याचं त्यानं म्हटलं। श्यामा आणि कान्होपात्रेचा छळ सुरू झाला। अगदी पूर्णपणे वैभव ओसरलं। त्यांच्या विरोधात न्याय तरी कोण देणार? अखेर श्यामानं त्याची माफी मागितली।
त्याने 3 दिवसात कान्होपात्रेला आपल्या समोर आणून उभं करण्याचा हुकूम दिला. या संकटानं कान्होपात्रा डगमगली नाही. ती देवासमोर हात जोडून जप करू लागली. रात्रभर ती जप करतच होती. पहाटे डोळा लागला आणि भजन टाळांचा गजर ऐकून कान्होपात्रेला जाग आली. त्यावेळी वारकऱ्यांचा एक जथ्था आषाढी निमित्त भजन गात करत पंढरपूरला चालला होता. त्याच क्षणी मनातला अस्पष्ट विचार तिने पक्का केला. तिची म्हातारी दासी हौसा देखील वारकरी होती. बळजबरी अत्याचारातून सुटण्याची संधी जाणून देवाने तिला दिली होती. हौसाच्या संगनमताने तिने फाटके विटके कपडे घातले आणि ती सरळ पंढरपूरला निघाली. तिच्या मनाला विठ्ठलाची ओढ लागली. मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या वेशात तिने मंगळवेढे सोडले. यापुढे रूपवती तरुण कान्होपात्रेने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसंबून आपला जीवनक्रम ठरवला. पंढरपूरला आल्यावर तिने पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी ती संपूर्णपणे त्याच्या चरणाशी एकाग्र झाली. व्याकुळ भावाने ती विठ्ठलाची विनवणी करू लागली की मज अधिकार नाही, भेटी देई विठाबाई, ठाव देई चरणापाशी, तुझी कान्होपात्रा दासी. आपलं सगळं अस्तित्व विठोबाच्या पायी समर्पित करून तिने त्यांचं दास्यत्व पत्करलं. कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली आणि तिचा स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले. तिथे येणारे सारे विठ्ठलावरच्या प्रेमामुळेच येत होते. त्या अभंगातला भाव त्यांच्या हृदयाला भिडला. वृद्ध हौसाबाईने कान्होपात्रेसाठी आणि स्वतःसाठी एक झोपडी बांधली. कान्होपात्रा दिवसातून 2दा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख्ख करत असे. पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करी. लोकांना वाटे ती देवाचं वेळ घेतलेली गरीब शेतकऱ्याची पोर आहे. कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेली. लोक तिचा आदर करू लागले. भोगविलासाची इच्छा तिला नव्हतीच. मूळचा ओढाच परमार्थाकडे असल्याने तिच्या ध्यानी मनी विठ्ठल राहू लागला. मन त्याच्या चरणी अगदी एकाग्र होऊ लागलं. त्याची भेट व्हावी म्हणून तळमळ होऊ लागली. जीवाचे जिवलक माझे कृष्णाई कान्हाई, सावळे डोळसे करुणाई तू देई काही, अशी आर्त विनवणी उमटू लागली. कालांतराने सर्व सुखाचे निज सुखाचे सारगे माय, तो हा पंढरी राय विटेवरी, असा समाधानाचा शांतीचा भाव मनी उपजला. विठ्ठलाचे चरण हे आत्मसुखा समान असल्याने सर्व इच्छा वासना ह्या पूर्णपणे शमल्या. इकडे नगरप्रमुखावर खवळलेल्या लोकांनी त्याच्या घराला आग लावली, पण तो निष्ठून बादशाहकडे गेला. बादशहाच्या साह्याने त्याने लोकांवर सूड उगवला. त्यांच्या घरात दारांवर नांगर फिरवला. त्यांना पकडून तुरुंगात टाकून हाल केले आणि सर्वत्र वचक बसवला. नंतर त्याने कान्होपात्रेचा पत्ता मिळवला आणि तिच्या लावण्याचं वर्णन करून तिला जनानखान्यात दाखल करण्याविषयी बादशहाला उद्युक्त केलं. बादशहाने पंढरपूरच्या पुजाऱ्यावर फरमान बजावलं की त्याने कान्होपात्रेला स्वाधीन करावं, नाहीतर मंदिर जमीनदोस्त करण्यात येईल. विठ्ठल मंदिराला सैनिकांचा गरडा पडला. आपल्यासाठी लाखोंचं भक्तिस्थान असलेलं सारं सर्वस्व विठ्ठलाचं राऊळ उद्ध्वस्त व्हावं हे तिला सहन होणं शक्यच नव्हतं. कान्होपात्रा सेनाधिकाऱ्यासमोर हजर झाली. तिने एकवार विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी मागितली. कान्होपात्रा तडक देवासमोर हात जोडून उभी राहिली. देवापासून दूर जाण्याची कल्पना तिच्यासाठी असह्य होती. ती देवाला म्हणाली, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वस्व फुटो पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिले, मज लागे जाहली तैसे देवा. तुझविन ठावन दिसे त्रिभुवनी, धावे ओ जननी विठाबाई. मोकुलुनी आस झाले मी उदास, घेई कान्होपात्रेस हृदयास. परमेश्वराची आर्त व्याकुळ विनवणी करत असलेला तिचा आवाज सर्वत्र भरून राहिला. आपल्या उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशी ती जोडली गेली.
आणि अखेर त्या चैतन्याशी एकरूप झाली. आपल्या विठ्ठलाच्या पायाशी तिने देह ठेवला. त्यावेळी चंद्रभागेला प्रचंड महापूर आला. सारं यवन सैन्य वाहून गेलं. विठ्ठल मंदिरही जलमय झालं. चंद्रभागेतल्या एका खडकाजवळ तिचं शरीर अडकलं. मग ते महासागराच्या खोल तळाकडे चंद्रभागेने वाहून नेलं. दुसऱ्या दिवशी पूर ओसरल्यावर तिचा मृतदेह ज्या खडकाळ जागी काही काळ राहिला होता तिथे एक तरटी वृक्षाचं रोप उगवल्याचं आढळलं. तो अक्षय तरटी वृक्ष आजही कान्होपात्रेच्या विठ्ठल भक्तीची ग्वाही देत तिथे तसाच उभा आहे. संत कान्होपात्राने स्वतःला देवाची वधू म्हणवलं तरी तिला विठ्ठल तिच्या आईसारखाच होता. सखा होता. माय बाप बंधू भगिनी होत्या. देहाच्या उपाधी सुटाव्या म्हणून देवाकडे प्रार्थना करते. कान्होपात्रेला काय हवं होतं? देगा प्रेम कळा नाम तुझे. विठ्ठल तिच्यासाठी कनवाळू मायमाऊली होता. दासाची कळकळ वागवणारा दिनांचा नाथ कृपावंत मालक होता. भक्तांचा दास होता. ज्याच्या प्राप्तीसाठी 4 वेद 6 शस्त्र शिणली तो केवळ भक्तीने प्राप्त होतो. अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया, अशी आर्त हाक ती आपल्या संरक्षणासाठी मारत होती. कान्होपात्रेच्या अपूर्व भक्तीने अखेर तिला सर्वातून मुक्ती मिळाली. विठ्ठलाचे पाय न सोडता त्याच्या चरणी सहज देहत्याग घडावा हे पराकोटीच्या भक्तीखेरीज शक्यच नव्हतं. कुणी गुरु नाही, कोणतीही परंपरा नाही, भक्तीचं वातावरण नाही. अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने तिने ईश्वर प्राप्ती करून घेतली. म्हणून संत कान्होपात्रा ही एकमेव अद्वितीयच ठरते. तिच्या भक्तीमुळे समाजही तिच्या पायाशी नतमस्तक झाला आणि तिला संतपद मिळालं. तर मित्रांनो, ही होती संत कान्होपात्रा यांची गाथा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन विषयाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.